महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। ब्रेकनंतर पुन्हा एक वार आपलं मनपूर्वक स्वागत। पुन्हा पाहूया सविस्तर बातम्या। मुंबईत सध्या सर्वत्र रस्ते खोदून त्याखाली फायबर वायर टाकण्याचे काम सुरू आहे। हे काम रिलायन्स जिओ इन्फोकॉम करीत आहे। यातून 4G ही उच्च प्रतीची इंटरनेट सेवा देण्यात येणार, मात्र सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर याचे विपरीत परिणाम होणार आहेत। मुंबईत अनेक ठिकाणी याला कडाडून विरोध होत आहे, कारण यातून रेडिएशनची किरणं जास्त प्रमाणावर बाहेर पडणार आहेत। याचा विरोध करण्यासाठी टिळकनगरमधील रहिवासी रस्त्यावर उतरले आहेत। टिळकनगरमध्ये 5 ते 6 मनोर 40 ते 45 फूट उंच टावर उभारणार। यात महापालिका आणि सरकारने रहिवाशांची बाजू ऐकून न घेता ही परवानगी दिली आहे। याचाच विरोध म्हणून संध्याकाळी सह्याद्री मैदानाजवळ विरोध केला गेला। हे टावर मोकळ्या मैदानावर उभे केले जाणार असे, त्यामुळे मैदाने अजून लहान होणार आहेत। या मैदानात अनेक मुले खेळत असतात, तसेच आरोग्य चांगले राहावे म्हणून सकाळ संध्याकाळ तरुणांसह आबालवृद्ध इथं फिरावयास येतात। या किरणोत्सवाचा त्यांच्यावर विपरीत परिणाम होणार आहे। मुंबईत खेळाचे मैदानं अगोदरच कमी आहेत, जे आहेत त्यात असे टावर उभारून मैदानांची जागा अजून कमी होत आहे असे स्थानिक सांगतात। या कंपन्यांना रहिवासी असलेल्या जागाच का दिसतात? मोठ्या लोकांच्या कॉलेजच्या जागा किंवा खारपट्ट्यात अनेक ठिकाणी रिकामी जागा आहे। तसेच मुलांना खेळायला नाही मिळाले तर भारताच्या क्रिकेट टीमकडून खेळायला सुद्धा मिळणार नाही असे विद्यार्थी खेळाडू यांनी म्हटले आहे। या मैदानात आणि वसाहतीत टावर उभे करू देणारच नाही असा पवित्रा येथील स्थानिक रहिवाशांनी घेतला आहे। आमच्या टिळकनगरच्या ग्राउंडमध्ये 4Gचा टॉवर लावणार आहे। मग खेळायला जागा कमी राहील, मग आम्ही कुठे खेळायचं? अशी आम्ही माहिती काढली की कॉर्पोरेशननी 344 जवळजवळ प्लॉट्स RG आणि PG हे दिलेले आहेत आणि त्याच्या परमिशन, स्टँडिंग कमिटीचे परमिशन्स, इम्प्रूव्हमेंट कमिटीचे रिझोल्युशन्स पास झालेले आहेत आणि त्या परमिशनच्या द्वारे त्यांनी हे काम चालू केलेलं आहे आणि एनी मुवमेंट ते टॉवर्स इथे येतील। जसं गांधी मैदानामध्ये प्लिंथवर त्यांनी केलेलं आहे, पण इथे आम्हाला अगोदर समजलं म्हणून आम्ही ते पण करून दिलेलं नाही। आम्हाला जेव्हा समजलं इमिजिएटली आम्ही कॉर्पोरेशनला लेटर दिलेलं आहे की आम्ही हे होऊन देणार नाही, आमच्या नागरिकांचा सक्त विरोध आहे। आम्ही त्याच्यानंतर सर्व नागरिकांची सह्यांची मोहीम केलेली आहे, मोहीम चालू केलेली आहे आणि आत्तापर्यंत जवळजवळ नुसत्या ग्राउंडवर आम्ही 2000 सह्या घेतले, जमा केलेले आहे। तो विरोध म्हणजे आम्हाला असं सांगण्यात आलं आहे की 3G पासून 4G टॉवर 10 टाइम्स रेडिएशन त्याचे जास्त आहेत आणि ते एकदम धोकादायक आहेत। आमचे मुलं खेळत असतात ग्राउंडवर, सकाळी संध्याकाळी वयस्कर माणसं इथे राऊंड घेण्यात येणार आणि जर हे परमनंट टॉवर जर झाले तर आमच्या जीवितास धोका आहे। मुख्य कारण तेच आहे आणि हे जे ग्राउंड आणि इमारतीमध्ये सोसायटीज, सगळ्या बिल्डिंग्स जे टॉवर्स काढायला लागलेत त्यांना कंटिन्यू नाही करत आहेत, त्याच्यामुळे त्यांनी RG आणि PG हे ग्राउंड्स त्यांनी घेण्यात आलेले आणि ते त्यांना आम्हाला असं समजलं की 20 वर्षाच्या लीजवर देणार आहेत। जर हे झालं तर ते परमनंट नेचरचं ते होणार आणि पुढची पिढी त्याच्यावर अपाय होऊ शकतात। रिलायन्स वाले जे आहेत त्यांना फक्त सरकारी जमिनी का भेटतात? ह्याच्यात काहीतरी गूढ आहे। सोमय्याच्या, गोदरेजच्या अशा भयानक जमिनी अशा खारपुटीच्या पडलेल्या आहेत, तिथे ह्यांना दिसत नाही जागाला टॉवर बांधण्यासाठी, फक्त ते लोकवस्तीत। कारण काय की ह्या ज्या जमिनी आहेत ह्या गव्हर्नमेंटमध्ये घुसून पैसे देऊन, लाच देऊन त्या लगेच मिळू शकतात, त्यांचं तेच टार्गेट आहे। हे असं काय होते? हाच माझा मुद्दा आहे आणि ग्राउंडच राहावं। मुंबईच्या अंधेरी ओशिवरा भागात एकाच कुटुंबामधील 4 व्यक्तींनी आत्महत्या केल्यानं खळबळ माजली आहे आणि आश्चर्य म्हणजे मरण्याआधी त्यांनी स्वतःची व्हिडिओ क्लिप सुद्धा करून ठेवली, ज्यामध्ये त्यांनी आरोप केला आहे की हिंदी चित्रपटामध्ये दिग्दर्शन करणारा टिंकू सिंह त्या कुटुंबातील तरुण मुलीवर लैंगिक अत्याचार करायचा। त्यामुळे त्रस्त होऊन त्या मुलीनं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला। 20/2/15 टिंकू सिंह किशोर सिंग, शिशिरा बिल्डिंग, यमुनानगर या ठिकाणी राहणाऱ्या टिंकू सिंग नावाच्या इसमाने त्याच्या घरामध्ये, त्याच्या घरातील हॉलमध्ये त्याच्या डोमेस्टिक सर्वंट मुलामुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती दिली। त्यामुळे आम्ही स्पॉटला गेलो, तिथे पाहिलं असता ते दोघे सोमनाथ आणि भारती अनुक्रमे 20 वर्ष 25 वर्षाचे भाऊ बहीण यांनी स्वतःला गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आलं आणि त्याच्या क्लेमंटचा तपास होत नव्हता। क्लेमंट कोण? तर टिंकू सिंग यानेच सांगितलं त्याची आई ही मोंटासा बिल्डिंगमध्ये राहते, पटेल नावाच्या ग्रस्तासोबत राहते। म्हणून आम्ही काल त्या ठिकाणी गेलो, म्हणून आम्ही फायर ब्रिगेडला पाचारण केलं। फायर ब्रिगेड आल्यानंतर मग दरवाजा फोर्सफुली उघडून आले, आतमध्ये गेलो। आतमध्ये पाहिलं असतं ते किचनमध्ये दोन्ही वेगवेगळ्या हुकला हँग करून घेतलं होतं। तिची आई म्हणजे सिका कार्तिक पाल आणि पटेल
तिथे तिथे पाहणी केली असता तिथे एक सुसाईड नोट सापडली. सुसाईड नोटमध्ये ती सुसाईड नोट 20 तारखेला जिने सुसाईड केलं होतं त्या भारती पाल हिची सुसाईड नोट होती. आणि तिथे एक रेकॉर्डिंग एक चीट होती. चीटवरती मोबाईल ठेवला होता, तिथे रेकॉर्डिंग असं लिहिलं होतं. म्हणून आम्ही तो फोन ऑन करून पाहिला तर त्याच्यामध्ये तिघांचंही रेकॉर्डिंग आढळून आलं. तिघांचं म्हणजे तो पटेल म्हणून त्याने स्वतःचं रेकॉर्डिंग केलं होतं आणि त्याच्या आईचं सुसाईड नोट होतं, हे होतं स्पीच होतं. तिने सांगितलं की माझे दोन्ही मुलं जे 20 तारखेला जी घटना घडली ती मुलं सुसाईड करत आहेत, त्यामुळे मला जगण्यात आता नाही, मी सुद्धा सुसाईड करते, माझ्या सुसाईडला कोणी जबाबदार धरण्यात येऊ नये. तर बरं त्याचा मुलगा जो होता सोमनाथ, त्याने असं म्हटलं की माझ्या तिथे ज्याच्याकडे कामाला आहेत ते डोमेस्टिक सर्वंट म्हणून तो टिंकू सिंग, तो दारू पिल्यानंतर मारहाण वगैरे करतो, त्रास देतो, सुट्टी वगैरे देत नाही आणि माझ्या बहिणीला त्रास देतो, म्हणून मी सुसाईड करत आहे असं म्हटलं. आणि त्या रिटर्न सुसाईड नोटमध्ये भारतीने स्पष्ट त्याच्यावर आरोप केले होते की तो मला मॉलेस्टेशन करतो टिंकू सिंह आणि मला लग्न करण्यासाठी तो फोर्स करतो आहे आणि त्यामुळे मी त्याच्या ह्याने मी त्रासाला कंट्रोल मी सुसाईड करत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही लगेच त्या टिंकू सिंह याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर केलेला आहे. अत्याचारग्रस्त मुलीनं आपल्या 21 वर्षाच्या भावाकडे टिंकू सिंहबद्दल तक्रार केली होती. मात्र टिंकू तिच्या भावालाही बेदम मारहाण करायचा, म्हणून तिच्या भावानं ही आत्महत्या करण्याचा विचार केला. दोन्ही भावंडांनी हा विचार आईला सांगितला, तेव्हा आई म्हणाली की तुम्ही दोघं जर या जगात नसाल तर मी जगून काय उपयोग, म्हणून तिघांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. याचवेळी आधारानं त्रस्त असलेल्या त्यांच्या घरमालक म्हणजे पाटेलनं सुद्धा त्यांना आत्महत्येत सामील होण्याचा निर्णय सांगितला आणि शेवटी ही शोकांतिका घडली. जळगाव बहिणाबाई महोत्सव महिला बचत गट मेळाव्याचे आयोजन 22 ते 25 दरम्यान शहरातील सागर पार्क येथे करण्यात आले. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले. याप्रसंगी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान, खासदार रक्षाताई खडसे हे उपस्थित होते. या प्रदर्शनात महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तू असतील त्यांची विक्रीही केली जाईल. बचत गट व नागरिकांना मात्र मोफत प्रवेश दिला जाणार. यावेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर करण्यात आले. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले की अशा मेळाव्यातून महिलांना संधी दिली जाते, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. स्वादिष्ट आहे मेन्यू, खूप चांगलं क्वालिटीचं इथे ठेवलेलं आहे आणि महिलांच्या मेहनतीला त्यांच्या बचत गटांना न्याय मिळवण्यासाठी असे एक्झिबिशन्स थ्रूआउट द इयर चालवण्याचा आमचा मानस आहे. खासदार रक्षाताईंनी तशी मागणी केलेली आहे आणि आम्ही मध्ये जेव्हा महालक्ष्मी सरस गेलो होतो तेव्हा आम्ही वर्षभर असे काही हॉल मुंबई पुण्यासारख्या कॉर्पोरेशनमध्ये ठेवणार आहोत जिथे सतत प्रदर्शन महिला बचत गटाचे चालू असतील जेणेकरून त्यांना मार्केट. मित्रांनो, तुर्तास इथेच थांबूया. मात्र आपण पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत, सदैव आपल्या पाठीशी. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. नमस्कार, गरजा महाराष्ट्र न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मी अयाज मोहसेन. पाहूया सविस्तर बातम्या. पुणे येथील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या हिमायत बेगवर येरवडा कारागृहात हल्ला झाल्याची तक्रार त्याचे वडील इनायत बेग यांनी केली आहे. येरवडा पोलिसांनी दिलेल्या लेखी तक्रारीमध्ये गुरुवारी येरवडा कारागृहात हिमायतवर हल्ला झाल्याचं म्हटलं आहे. याआधीही याच तुरुंगात गुंड शरद मोहोळकडून दहशतवादी कतील सिद्दीकीची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे आपल्या मुलाच्या जीविताला धोका असून त्याची रवानगी मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात करण्यात यावी अशी मागणी हिमायतच्या वडिलांनी केली आहे. पण पोलीस आणि कारागृह प्रशासनानं हिमायतवर कोणताही हल्ला झाला नसल्याचं म्हटलं आहे. हिमायतच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीचं तथ्य तपासण्यासाठी येरवडा पोलीस कारागृहात जाऊन बेगची संपूर्ण चौकशी करण्यात येणार. 5 वर्षांपूर्वी कोरेगाव पार्क परिसरातील जर्मन बेकरीमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात 17 जणांना आपला प्राण गमावा लागला तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. या स्फोटात मराठवाड्याचा रहिवासी असलेल्या हिमायत बेगचा हात असल्याचं तपासादरम्यान स्पष्ट करण्यात आलं होतं. पुणे सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर हिमायत हा येरवडा कारागृहामध्येच आहे. वळूया पुढील बातमीकडे. सांसद आदर्श ग्राम ही महत्वाकांक्षी योजना आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी गाव स्वयंपूर्ण असणे गरजेचे आहे.
शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागाद्वारे गावाचा सर्वांगीण विकास घडवून तुळशी देशातील आदर्श ग्राम बनवण्याचे आवाहन खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी केले. माढा तालुक्यातील तुळशी येथे जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदचे सदस्य शिवाजी कांबळे, मुख्याधिकारी अधिकारी सुरेश काकाणी, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश चव्हाण, प्रांताधिकारी मनीष कुंभार, कृषी अधिकारी श्री मुकणे, सरपंच श्रीमती अश्विनी मोरे तसे विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. खासदार विजयसिंह मोहिते पाटील म्हणाले की गावात प्रत्येक घरात शौचालय बांधून त्याचा वापर करून गाव हागणदारी मुक्त करण्यास भर द्यावा. याद्वारे गाव आरोग्य संपन्न होण्यास मदत होईल. गावासाठी वीज, पाणी पुरवठा, नळ पाणी पुरवठा योजना त्वरित कार्यान्वित करण्यात प्राधान्य देण्यात येईल. तुळशी आदर्श ग्राम होण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकजूट होणे महत्त्वाचे आहे. गावाची मधलं गावात उचलून राहील, गावात संपून टाकलं पाहिजे, दरवेळी थांबली पाहिजे. समाधान आहे की आपण सगळ्यांनीच एक विचारानं गाव करायला, गावचं समृद्ध करण्याकरता प्रयत्नशील राहिलेला आहे. ती समाधानाची गोष्ट आपण पाहिली तर मी एकदा मंत्री होतो त्यावेळेस मी सांगायचं पदाधिकारी त्यामुळे काय सांगितलं पाहिजे, अधिकारी करून सांगायला पाहिजे. लोकशाही विश्वास गावात सांगितलं की सरकारी अधिकाऱ्यांनी नाही होऊन सांगायला शिकलं पाहिजे. मागे काय करता आलं बोलतं, पदाधिकारी कुठं नाही म्हणलं पाहिजे की जे करू शकत नाही करू शकत नाही. सगळे करून म्हटलं तर घोटाळा होतो. पण आपण पाहिलं की काकांसाहेबांनी जे मागणी केल्या मागण्याचं निवेदन ऐकायला होतं त्यांच्याकडे होतं. माहिती आहे ते मोदगाचं निवेदन आहे, कुठे कुठे उद्घाटन करायची. पण समाधान आहे की आपल्या गावच्या सगळ्यात सहभागी झाला सांगेल. सगळ्यात महत्वाचा विषय व्यसन मुक्त करायचं होतं ते चालू व्यवसाय हा गावापासून बंद केला, चालू झालं. मग काय गावाचं घेऊन टाकाय तिथलं बदल बाहेर झालं, असं काय करू नका. व्यसनानं काय होतं हे सांगायची गरज नाही. संसाराचं वाटलं होतं करता मागच्या लोकांनी काय करायचा विषय महत्वाचा आहे. मला इथे माझे मोबाईलवरती व्हॉट्सअपवरती चाललं 10 लाख रुपयाची गाडी खराब होईल म्हणून आपण विचार करू की माझी गाडी खराब होईल म्हणून. आणखी काही घराचं घर चांगलं बांधलं 10 लाखाचं तर ते खराब होईल म्हणून तुझ्याकडचं काळजी करतो. स्वतः चालू घेऊन जी खराब आपण नको त्याच्याकडे आपण संसार होतो हे आपण सगळ्यांनी शिकवलं पाहिजे. तांबू खायचं बंद केलं पाहिजे. असं म्हणतात की शेजारी आपल्या सुखदुःखात नेहमी साथ देणारे असतात, पण या घोर कलियुगात शेजाऱ्यानेच शेजारी राहणाऱ्या मुलीचं आंघोळ करताना असलेली MMS बनवला. इतकेच नव्हे तर तो व्हिडिओ मी इंटरनेटवर टाकेन अशी धमकी देत रोज त्या मुलीशी वसुली करू लागला. हे सर्व तिच्या लग्नानंतरही अव्याहतपणे चालू होतं. मग त्या मुलीनं या वसुलीला कंटाळून ही घटना मालवणी पोलीस स्टेशनमध्ये सांगितली. हाच तो व्यक्ती आहे की ज्याने आपल्या शेजारी मुलीचा अश्लील व्हिडिओ बनवला आणि वसुली करत राहिला. त्या आरोपीनं व्हिडिओ बनवला तेव्हा ती मुलगी इयत्ता 10वीत होती, अल्पवयीन होती. मात्र या आरोपीनं याचे मन अजूनही भरले नाही म्हणून त्यानं तिचं लग्न झाल्यानंतर सुद्धा 50,000ची मागणी केली. त्या गोष्टीला कंटाळून त्या मुलीनं मालवणी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिच्याबरोबर झालेला अपराध सांगितला. माहिती मिळाल्यानंतर लगेच पोलिसांनी आरोपीला मालवणीमधून अटक केली आहे. मैं 10वीं क्लास में थी तो मैं क्लास जाती थी महाड़ा में वेलोसिटी में, तो वो मेरा पीछा करता था इरशाद. तो मैंने उसको बहुत बार पूछी कि तू मेरा पीछा क्यों करता है, तो उसने कुछ बोला नहीं, बोले मैं तो ऐसे ही घूमता हूँ बोले. तो मैं बोली कि अभी तू आएगा ना तो मैं अपने पापा का नाम बोल दूँगी तेरा. तो फिर वो 1 हफ्ते तक नहीं आया. फिर 1 हफ्ते के बाद आके सैटरडे के दिन मैं 10 बजे क्लास गई थी तो उसने मुझे वीडियो दिखाया. वो भी मैं अपने बाथरूम में नहा रही थी तो उसने मुझे अपनी वीडियो दिखाया. तो मैं उसको देख के एकदम डर गई. तो उसने बोला कि तो मैंने उससे पूछी तू ऐसा क्यों किया, तो बोले मुझे पैसे चाहिए तुझसे. तो मैंने उसमें पूछी क्यों, लेकिन तुझे पैसे ऐसा क्यों किया, तेरे को क्या मिला ऐसा करके. तो बोले बस तेरे बाप की बहुत इज्जत है ना बोले यहाँ, तो मुझे वो उछालने का है ऐसा उसने बोला. मुझे नहीं देगी मुझे तो मैं नेट पे डाल दूँगा, व्हाट्सएप पे डाल दूँगा और सब अपने फ्रेंड लोग को दिखाऊँगा ऐसा बोला उसने मुझे.
मैं बोली तुझे कितना पैसा चाहिए, तो उसने मुझे 5,000 रुपये की मांग किया। तो मैंने 5,000 में बोली कि अभी तो मेरे पास नहीं है, मैं जब मेरे पास रहेगा तो मैं आपको बोलूँगी। तो बोलते नहीं मुझे कल ही चाहिए, ना तो मैं वीडियो वो मतलब डाल दूँगा नेट पे। तो मैंने उसे 3 दिन के बाद 5,000 रुपये लेके अपने पापा के कबट में से लेके मैंने उसे दी 5,000 रुपया। तो वो 3 दिन के बाद आके 5,000 रुपये लेके गया। फिर 2-3 दिन के बाद वापस आया, फिर मुझे वापस पैसा मांगने लगा। तो मुझे बार बार ऐसे ही तंग करता था कि पैसा दो पैसा दो पैसा दो। तो मैं इतना पैसा कहाँ से लाती, इसलिए मैंने अपने अब्बा के कबट में से लेके फिर उसको पैसा दी। आपने कितना पैसा उसको दे चुके थे? मैंने उसे शादी से पहले तो बहुत बार पैसा दे चुकी, अभी तक के मैंने उसको 60,000 रुपये दे चुकी हूँ। और पैसे की मांग कर रहा था क्या वो? हाँ, और पैसे की मांग किया था उसने। ये घटना कितने साल से हो गई? कितने साल पहले? 2 साल हो गए उसको। तो पुलिस ने आपने कंप्लेंट किया, पुलिस ने क्या बोला आपको? पुलिस ने कुछ कार्रवाई किया उसके ऊपर? नहीं, हम लोग की कार्रवाई कुछ भी नहीं किया, बल्कि तो उसकी सपोर्ट ही कर रहे थे, क्योंकि वो बोलता है मैं पुलिस का खबरी हूँ और मैं पुलिस को जेब में लेके घूमता हूँ। बोले तू चौकी भी जाएगी ना, तेरा कुछ नहीं होएगा। बोले पहले मैंने अपने हस्बैंड को बताई, मतलब मैंने मुझे उसको पैसा देने हो नहीं रहा था। मैं कैसे लाती इतना पैसा? उसने मुझसे 50,000 की मांग किया था। तो यहाँ वहाँ पैसे मेरे हस्बैंड के पास भी नहीं थे, मतलब कहाँ से लाती। तो मजबूर, इतना मेरे को उसने मजबूर कर दिया था कि मैंने अपने घर में से, मम्मी के घर में से गोल्ड का सेट उठा के सुनार के पास रखी। फिर उसको मैंने 20,000 रुपये दी। फिर लेकिन वो फिर भी 50,000 की मांग कर रहा था। तो फिर मैं कहाँ से देती, इसलिए मैं आत्महत्या करने जा रही थी। तो मेरे हस्बैंड ने मुझे सब मतलब पूछे कि मुझसे तुझे कुछ प्रॉब्लम नहीं है, तो फिर तू क्यों मतलब ऐसा कर रही है, ये वो पूछे मुझसे। तो मैंने बताई कि मेरे को ऐसा उसको ब्लैकमेल करता है और मुझसे ऐसा पैसा लेता है। सदर दुपारच्या वेळी एक महिला आली आणि तिने सांगितलं की मी शाळेत असताना 10वीला असताना मी आंघोळ करत असताना एका मुलाने माझं व्हिडिओ क्लिप बनवली। तर तो वेळोवेळी पाठलाग करून त्याने मला एकदा दाखवली आणि वेळोवेळी त्याने माझ्याकडनं पैसे घेतले। आणि जेव्हा हे तिच्या नवऱ्याला कळालं तेव्हा तो आमच्याकडे तिला फिर्याद तक्रार देण्यासाठी घेऊन आला। तेव्हा मग आम्ही तिची तक्रार घेतली आणि त्या मुलाला गुंडा पथकाच्या मदतीने त्याला घेऊन आलो। त्याच्याकडे चौकशी वगैरे केली, तर त्याच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल केला आहे 354 प्रमाणे 354। क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेबरोबर झालेला सामना जिंकला असून टीम इंडियानं मेलबर्नच्या मैदानात इतिहास रचलाय। वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कधीही न जिंकणाऱ्या धोनीच्या शिलेदारांनी डिव्हिलियर्स आणि कंपनीला लोळवलाय। महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत आणि दक्षिण आफ्रिका वर्ल्ड कपमध्ये यापूर्वी 3 वेळा आमने सामने आले, त्यामध्ये भारताचा पराभव झाला होता। टीम इंडियाने आफ्रिकेला 130 धावांनी पराभूत केलं। प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने शिखर धवनचं खणखणीत शतक आणि अजिंक्य रहाणेच्या धडाकेबाज 79 धावांच्या जोरावर 7 बाद 307 धावा केल्या। या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकन टीम 177 धावांवर गारद झाली। भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 308 धावांचा डोंगर उभारला, तर दुसऱ्याच ओव्हरमध्ये मोहम्मद शमीने दक्षिण आफ्रिकेला प्रचंड झटका दिला। डिकॉकला अवघ्या 7 धावांवर आउट करून पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला। त्यानंतर हशीम आमलाने काही काळ फटकेबाजी केली, मात्र 22 धावांवर मोहित शर्माने त्याला झेलबाद केले। त्यानंतर आलेल्या डोमिनेला रैनाने अवघ्या 6 धावांमध्ये कॅच आउट करून माघारी पाठवलं आणि त्याच्यानंतर जी पडझड झाली ती शेवटपर्यंत टिकली आणि भारताचा प्रचंड असा विजय झाला। मित्रांनो, आता वेळ छोट्याशा ब्रेकची, मात्र ब्रेक नंतर आम्ही परत येत आहोत। कुठेही जाऊ नका, पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत, सदैव आपल्या पाठीशी। गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत।